धडा 5वा. सर्जा खान, लुत्फुल्ला खान, जान-निसार खान यांच्यावरील संताजीचे विजय. सन 1689 हे साल मराठ्यांच्या इतिहासातील एक काळेकुट्ट पान होते. पुढच्या शतकात सन 1761 साली पानिपतावरती मराठ्यांवर जी आपत्ती कोसळली त्याहूनही अधिक सन 1689च्या आपत्तीचे स्वरूप भयान होते. कारण पानिपताच्या आपत्तीने मराठी सत्तेच्या वृक्षाच्या फांद्या छाटल्या गेल्या, पण इथे सन 1689 साली औरंगजेब बादशहाने मराठी सत्तेच्या मुळावरच घाव घातले होते. फांद्या तुटल्या तर त्या पुन्हा फुटू शकतात, पण वृक्ष मुळासह उपटला गेला तर त्याचे अस्तित्वच नष्ट होते. पण सुदैवाने मराठी सत्तेच्या मुळावर एकामागून एक असे घाव बसत असतानाही त्यास दाद न देता मूळ तगून राहिले. एवढेच नव्हे तर हे जिव्हारी बसणारे घाव पचवून अल्पावधीत मराठी सत्ता पुन्हा जोमाने फोफावू लागली. इतकी की या सत्तेची मुळे आसपासच्या गुजरात, माळवा, गोवळकोंडा, कर्नाटक इत्यादी मोगली मुलखांत घुसून त्यांनी बादशाही सत्तेस खिळखिळी करण्यास प्रारंभ केला. मराठ्यांच्या या थोर कार्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सत्तेचे संरक्षण करणाऱ्या रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी पंडित सचिव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे सेनापती, धनाजी जाधव, परशुराम त्र्यंबक, मानोजी मोरे, हंबीरराव मोहिते सरलष्कर, बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण, नेमाजी शिंदे, कृष्णा सावंत या पराक्रमी पुरुषांना दिले पाहिजे. विशेष आश्चर्य वाटण्यासारखी बाब म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या धक्क्यातून मराठे अपेक्षेपेक्षा फार लवकर सावरले. संभाजी हत्येनंतरच्या पुढच्या साली म्हणजे एप्रिल-मे 1689च्या सुमारास मराठ्यांनी एकामागून एक असे मोठे मोठे पराक्रम करून मोगली शत्रूच्या ताब्यात गेलेले किल्ले व ठाणी परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. एवढेच नव्हे तर भल्या भल्या नामांकित मोगल सेनानींना गनिमी काव्याच्या पेचात पकडून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या खंडण्या वसूल करण्यास सुरुवात केली. थोडक्यात संभाजी महाराजांच्या हत्येने व रायगडाच्या पाडावाने मराठी सत्ता नष्ट झाली असा जो समज मोगली लष्कराने विशेषतः बादशहाने करून घेतला होता तो फोल ठरला. बादशहाला पहिला धक्का मराठ्यांच्या सेनानी संताजी घोरपडे याने दिला. मराठ्यांच्या ऐन पडत्या काळात त्यांची बाजू सावरून धरून खुद्द दिल्लीपत्तीवरच बाजू उलटवण्याचे संताजीचे कार्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक अविस्मरणीय प्रकरण आहे. सर्जा खानावर प्रचंड विजय. खान कैद. सह्याद्रीच्या पूर्व भागात शेवटच्या फाट्यावर वसलेल्या साताऱ्याचा किल्ला हा देश व कोकण यांच्या सीमेवरील महत्त्वाचा दुवा समजला जात असे. सिंहगड राजगडापासून ते पन्हाळ विशालगडापर्यंत पसरलेल्या मराठी राज्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या या किल्ल्यास जिंकून घेण्यास बादशहाने सर्जा खान उर्फ रुस्तुम खान या नामांकित सरदारास मोठ्या फौजेनिशी पाठवले होते. सर्जा खान हा पूर्वी आदिलशाही दरबारातील मोठा पराक्रमी सेनानी होता. आदिलशाही वाचविण्याचा त्याने मोठा जिद्दीचा प्रयत्न केला होता आणि शेवटी आदिलशहाचा अस्त झाल्यावर त्याने मोगल बादशाहीची सेवाचाकरी स्वीकारली होती. असा हा सर्जा खान सातारा किल्ला घेण्याच्या इराद्याने सन 1690च्या सुरुवातीस त्यास वेढा देऊन बसला होता. त्यावर स्वारी काढून त्यास शास्त करण्याची मोहीम रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या चौघांनी आखली व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा साताऱ्याच्या प्रदेशात आणल्या. लवकरच सर्जा खानाशी मराठ्यांनी गनिमी काव्याची लढाई दिली. या प्रसंगी मराठी फौजेचे नेतृत्व संताजीने केले. सोबत धनाजी जाधव, हंबीरराव मोहिते सरलष्कर, पारखे इत्यादी मराठा सरदारही होते. लढाई ऐन रंगात आली असता हत्तीवर बसलेल्या सर्जा खानाच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतला आणि जखमी अवस्थेत तो मराठ्यांच्या हाती सापडला. त्याचा पुत्र गालिब खान हाही रणमैदानात पडला. हजारो मोगल सैनिक ठार झाले. खुद्द खान आपल्या बायका मुलांसह कैद झाला. त्या सर्वांना मराठ्यांनी कैद करून साताऱ्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवले. सुमारे 20-25 एप्रिल 1690 संताजी घोरपड्याने कमविलेल्या या महान विजयाचा साद्यंत वृत्तांत मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने आपल्या फुतुहाते आलमगिरी या ग्रंथात दिला आहे.
ईश्वरदास नागर लिहितो, या सुमारास मोगल सरदार रुस्तुम खान विजापुरी हा साताऱ्याजवळ येऊन पोहोचला. साताऱ्याचा किल्ला जिंकून घ्यावा असा त्याने बेत केला. ही बातमी मराठे सरदार संताजी घोरपडे, जाधव पारखे इत्यादींना समजली. ते प्रचंड सैन्यासहित रुस्तुम खानावर चालून आले. रुस्तुम खानाने आपला मुलगा गालिब खान याचबरोबर 5000 सैन्य आणि 5 हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेवले. अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच मराठ्यांच्या बरकदाजींनी बंदुकी चालविणारे पायदळ मोगल फौजेवर बंदुकींचा मारा केला. मोगल सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते. बंदुकीच्या गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव होऊ लागताच ते मागे फिरून आपल्याच सैन्यात पळू लागले. मोगलांचे काही सैनिक मराठ्यांच्या बंदुकींच्या माऱ्याने जखमी झाले होते. मागे पळत सुटलेल्या आपल्याच हत्तीच्या पायाखाली कित्येक मोगल सैनिक चिरडले गेले. ते पाहून रुस्तुम खान आपल्या सैनिकांसह पुढे धावला. इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदळाने मोगल सैन्यावर चाल केली. याचा परिणाम असा झाला की मोगल स्वारांचे घोडे घाबरून उधळले. मोगल स्वारांनी त्यांना आवरून मराठ्यांशी लढावे असा प्रयत्न केला, पण काही केल्या घोडे मैदानात टिकेनात. असे असले तरी रुस्तुम खान आपल्याबरोबर राहिल्याने सैनिकांना घेऊन शत्रूशी शौर्याने लढत राहिला. त्याच्या हल्ल्यापुढे मराठ्यांची आघाडीवर असलेली पथके मागे हटली. तोपर्यंत रुस्तुम खानाचे पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र आले. मोगलांनी आता मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला. या सैन्यात संताजी घोरपडे व पारखे हे होते. मोगलांच्या हल्ल्याने मराठ्यांचे सैन्य पळू लागले. मोगलांनी त्यांचा पाठलाग करून अनेकांना ठार मारले. या सुमारास मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने मोगलांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे काही मोगली सैनिक जखमी झाले. मराठ्यांनी मोगलांचे झेंडे हस्तगत केले. त्यामुळे चिडून रुस्तुम खानाने आपला हत्ती मराठ्यांवर घातला. या सुमारास मराठ्यांच्या गोळीबारामुळे रुस्तुम खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. मराठ्यांचे कर्नाटकी बरकतदाज सैन्यांच्या आघाडीला होते. ते मोगलांच्या पिछाडीवर तुटून पडले आणि त्यांनी मोगलांची छावणी लुटण्यास सुरुवात केली. यामुळे मोगलांचा धीर सुटून ते पळू लागले. रुस्तुम खानाला बाणाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा लागून तो बेशुद्ध अवस्थेत आपल्या हत्तीवरून खाली जमिनीवर पडला. मराठा सरदार मानाजी मोरे याने रुस्तुम खानाला पकडून मराठा फौजेत नेले. रुस्तुम खानाचा मुलगा गालिब खान याने आपल्या सैन्यासहित मराठ्यांवर हल्ला केला. या युद्धात बाणांच्या व भाल्यांच्या जखमा लागून गालिब खानही मैदानात पडला. यावेळी मोगल सैन्यातील 1500 माणसे ठार झाली. मराठ्यांची पण अनेक माणसे ठार आणि जखमी झाली. हे होत असता हंबीरराव हा 5000 स्वार आणि पायदळ घेऊन साताऱ्याच्या किल्ल्यातून बाहेर पडला. त्याने मोगलांच्या फौजांवर हल्ला केला. रुस्तुम खानाच्या बायका आणि कुटुंबातील इतर स्त्रियांनी हे संकट पाहून खंजीर हातात घेऊन आत्महत्या करण्याचा बेत केला. पण हंबीररावाने ओरडून सांगितले की रुस्तुम खान जिवंत आहे. मी तुमच्यावर हल्ला करीत नाही. तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. हे बोलणे चालू असता मराठ्यांची एक तुकडी रुस्तुम खानाच्या छावणीत घुसली. त्यांनी रुस्तुम खानाची आई, बायको व मुलगी यांना पकडून साताऱ्याच्या किल्ल्यावर नेले. मराठ्यांच्या या छाप्यातून रुस्तुम खानाच्या 2 बायका व 2 मुले आपण खानसाहेबांच्या दासदासी आहोत असा बहाणा करून निसटली. फकीराचा वेश परिधान करून ही मंडळी रात्रंदिवस राणावनातून प्रवास करून कशीबशी बादशाही मुलखात पोहोचली. बादशहास त्यांची बातमी कळताच त्याने आपल्या हुजऱ्या मीर हसन यास पालखी व घोडे बरोबर देऊन त्यांना छावणीत आणण्याची व्यवस्था केली आणि रुस्तुम खानाकडे निरोप पाठविला की तुझी सुटका करण्यासाठी बादशाही फौजा तैनात करण्यात येत आहेत. पण एवढ्यात रुस्तुम खानाचा छावणीत बादशहाकडे निरोप आला की आपण मराठ्यांना 1 लाख होन देण्याचे कबूल केले आहे. याशिवाय माझी आई आणि मोठा मुलगा यांना मराठ्यांपाशी ओलीस ठेवले आहे. या अटीवर माझी सुटका झाली असून मी सध्या सांगोल्यास आलो आहे. छावणीत येण्याची परवानगी असावी. पण बादशहाने त्यास भेट नाकारली आणि तुम्ही आहात तेथेच राहा अशी आज्ञा केली. सातारचा किल्ला जिंकून घेण्याच्या कामी आता बादशहाने गजीउद्दीन खान बहादूर व दिलेर खान या 2 सरदारांची नेमणूक केली. सर्जा खानावरील हल्ल्याचे संपूर्ण नियोजन व आखणी संताजींनी केलेली दिसते. आपल्या सैन्याची अनेक तुकड्यांत विभागणी करून शत्रूला आपल्या लष्करी बलाची
काही कल्पना येऊ द्यायची नाही. एका तुकडीने घाबरून गेल्याचे दाखवून पळ काढायचा व शत्रूस बेसावध करून दुसऱ्या तुकडीने अचानक हल्ला करायचा. शत्रू कैचीत सापडला की सर्व बाजूंनी पुढे सरसवायचे. हे संताजीचे गनिमी यंत्र या ठिकाणी स्पष्ट दिसते. शत्रूचा पराभव दृष्टिक्षेपात येताच साताऱ्याच्या किल्ल्याहून हंबीरराव मोहिते 5,000 सैन्यासह बाहेर पडून शत्रूचा पुरता मोड करतो. ही बाब या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. हंबीररावाचे साताऱ्याच्या किल्ल्यातून बाहेर पडून मोगलांवर हल्ला करणे हे शत्रूस अचानक वाटले तरी संताजीच्या गनिमी पद्धतीमधील तो योजनेचा शेवटचा भाग होता. सुप्रसिद्ध जेधे शकावलीत सर्जाखानाच्या पाडावाविषयी महत्त्वाच्या नोंदी आहेत. साताऱ्यास वेढा घालून सर्जाखानावर रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या चौघांनी मोहीम काढली आणि खानाचा पराभव करून त्यास कैद केले. मोगलांची 4,000 घोडी व 8 हत्ती पाडाव करून खानाकडून 1,00,000 रुपये दंड घेऊन त्यास सोडून दिल्याचे ही शकावली सांगते. साताऱ्याच्या परिसरात सर्जाखानावर हा मोठा विजय मिळवल्यावर उल्लेखलेल्या 4 मराठी नेत्यांच्या अधिपत्याखालच्या फौजा वाईवर घसरल्या. वाईचा कोट घेऊन तेथील मोगल ठाणेदार खिदमत खान यास त्यांनी कैद केले. लवकरच प्रतापगडावर हल्ला करून मराठ्यांनी तोही काबीज केला. यानंतर अल्पावकाशातच मराठ्यांनी विजयामागून विजय प्राप्त केले. रोहिडा, राजगड, तोरणा इत्यादी लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले त्यांनी जिंकून घेतले आणि त्यांच्या परिसरातील सह्याद्रीचा पर्वतमय प्रदेश त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात आणला. असे दिसते की मे 1690 पर्यंत पन्हाळ्यापासून राजगडापर्यंत स्वराज्याचा कणा मानला गेलेला सह्य पर्वताचा प्रदेश मराठ्यांनी पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणला आणि हे अधिपत्य पुढे कमी जास्त फरकाने त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात कायमपणे टिकविले. खटाव परिसरातील गनिमी लढाया. मराठ्यांच्या या विजयामुळे त्यांचा दरारा फेर प्रस्थापित होऊ लागला. साताऱ्याच्या पूर्वेस 10-12 मैलांवर असणाऱ्या खटाव परिसरातील वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मराठ्यांची एक फौज छावणी करून होती. मराठ्यांच्या विजयापाठीमागून विजयाच्या वार्तांमुळे खटाव परिसरातील मोगल ठाणेदारांना मराठ्यांची इतकी धास्ती वाटू लागली की वर्धनगडच्या पायथ्याशी असलेल्या या फौजेच्या निव्वळ अस्तित्वाने त्यांनी आपापली ठाणी टाकून पळ काढला. त्यात प्रामुख्याने खटावचा ठाणेदार सिद्दी हिलाल खान हा होता. सिद्दी हिलाल खान आपले ठाणे टाकून पळून गेल्याचे समजतात मराठ्यांनी पुढे होऊन ते ठाणे काबीज केले आणि ते पूर्णपणे लुटून घेतले. ठाण्याची तटबंदीही त्यांनी पाडून टाकली. तेवढ्यात त्यांना बातमी लागली की मोगल सरदार मरहमत खान खटावसाठी कुमक घेऊन औंधपर्यंत आला आहे. तेव्हा मराठ्यांनी त्याची वाट न पाहता त्याचा समाचार घेण्यासाठी खटावहून कूच केले. पण मोकळ्या मैदानात मराठ्यांशी सामना देण्याचे टाळून खान दुसऱ्याच मार्गाने खटावकडे आला आणि ठाण्याची डागडुजी करून बंदोबस्ताने राहू लागला. तेव्हा मराठे पुन्हा खटावकडे आले आणि त्यांनी ठाण्यास वेढा दिला. सतत 12 दिवस मराठे खटावबाहेर ठाण मांडून होते. ठाण्याबाहेर पडून त्यांना हुसकावून लावण्याचे धाडस खानास होत नव्हते. नंतर मराठे वेढा उठवून दुसरीकडे निघून गेले. खटाव परिसरात मराठी फौजांचा जोर होता आणि मोगलांची प्रतिष्ठा संपली होती. म्हणूनही प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी व मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशहाने रणमस्त खान हा आपला नामांकित सरदार खटावकडे पाठविला. रणमस्त खान खटावात येऊन त्याने त्या ठाण्याच्या ठाणेदारीसाठी योग्य व लायक व्यक्तीचा शोध घ्यावयास सुरुवात केली. पण मराठी फौजांची धास्ती इतकी मोठी होती की खटावची ठाणेदारी स्वीकारण्यास कोणी पुढे आला नाही. ठाण्याची मजबूती करीत खान तेथे 12 दिवस राहिला आणि लवकरच बादशाही हुकुमाप्रमाणे तो मसूरकडे रवाना झाला. खान मसूरकडे निघून जाताच मराठे वर्धनगडावरून खाली उतरले आणि त्यांनी खटावच्या परिसरात जाळपोळ आणि लुटालूट करावयास सुरुवात केली. असे सुमारे 20 दिवस चालले होते. परिणामी खटावचा परिसर पूर्णपणे ओसाड व निर्मनुष्य बनला. अशा परिस्थितीत खटावचा ठाणेदार म्हणून बादशहाने मामूर खान यास आपणाकडून पाठविले. मामूर खानाने खटावास येऊन ठाण्याची तटबंदी दुरुस्त केली व मोठ्या बंदोबस्ताने तो राहू लागला. पण एकट्या मामूर खानाच्या हातून खटाव परिसरातील मराठ्यांची आक्रमणे थोपवण्याचे काम होणार नव्हते. म्हणून दरम्यानच्या कालात बादशहाने
लुत्फुल्ला खान या पराक्रमी सरदारास खटावकडे रवाना केले होते. पण खान आपल्या सैन्यासह खटावच्या प्रदेशाकडे येत असता मार्गातच म्हसवडच्या डोंगराळ भागात त्या संताजी धनाजी व सटवाजी डफळे यांच्या नेतृत्वाखालील फौजेने गाठले. ही फौज म्हसवडजवळच्या शंभू महादेवाच्या डोंगरात लपून बसली होती. खान जवळ येताच त्याच्यावर तिने हल्ला केला. दिवसभर मराठे मोगलांवर हल्ले चढवीत होते. शेवटी सायंकाळी ते निघून गेले. खुद्द खानानेच या लढाईचा वृत्तांत बादशहास पत्र लिहून कळविला आहे. त्यात खान म्हणतो, संता आणि धना हे आपल्या काफर सैन्यासहित म्हसवड भागात पसरले असून त्वरेने त्यांचा मोड करावा अशा अर्थाचे आपले आज्ञापत्र मिळाले. मी ताबडतोब त्या कामगिरीवर रवाना झालो. मी कसबे पिलीव येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मी तेथून रवाना झालो. वाटेत डोंगरातून व दऱ्यांतून शत्रूचे सैनिक पसरलेले होते. शत्रूपाशी 8,000 स्वार व अगणित पायदळ असे सैन्य होते. त्या सैन्याने चाल करून आमच्या सैन्याला चोहांकडून कोंडले. मी आपली सैन्य रचना केली. आमच्या सैन्याबरोबर असलेली सगळी सामग्री मी सैन्याच्या मध्यभागी ठेवली. आमचे सैन्य शत्रूशी लढण्यास सज्ज झाले. युद्धाला सुरुवात झाली. युद्ध निकराला येऊ लागले. काफर डफळे याचपाशी 2,000 पेक्षा अधिक कर्नाटकी बंदुकी होती. बंदुका आणि बाण यांच्या वर्षावामुळे प्रलयकाळाचा भास झाला. शत्रूचे सैन्य आमच्या सैन्याच्या ज्या बाजूला चाल करून येई तिकडे आमचे सैनिक निकराने प्रतिकार करून त्याला मागे हटवीत. अशा रीतीने ही लढाई संध्याकाळपर्यंत चालली होती. शेवटी संताजी आणि धनाजी हे 5,000 निवडक स्वारांनिशी आमच्या सैन्यावर चालून आले. पण आमच्या सैन्याने त्यांची तमा बाळगली नाही. आमचे सैन्य ठाण मांडून उभे राहिले. शेवटी शत्रूपैकी अनेक माणसे मृत अथवा जखमी झाली आणि त्यांच्या सैन्याचा पराजय झाला. आमचा मोठाच विजय झाला. या युद्धात शत्रूपैकी जवळजवळ 1,000 माणसे ठार झाली. अनेक माणसे जखमी झाली. आमचे जवळजवळ 200 सैनिक ठार झाले. जखमी सैनिकांची संख्या 300च्या वर असावी. या लढाईसंबंधी मराठ्यांच्या बाजूने काहीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. लुत्फुल्ला खान जे सांगतो त्यावरच भिस्त ठेवली पाहिजे. तथापि आपल्या कामगिरीविषयी खान हुशारकीने लिहित आहे हे उघड आहे. तसेच लढाईत मराठ्यांची 1,000वर माणसे ठार होतात आणि मोगलांची मात्र 200 माणसे कामास येतात. हे खानाचे म्हणणे खुद्द बादशहास तरी पटत होते की नाही याविषयी शंका येते. अशीच गोष्ट यानंतरच्या खटाव परिसरातील दुसऱ्या लढाई संबंधीची आहे. मराठ्यांच्या हल्ल्यांना तोंड देत लुत्फुल्ला खान खटावच्या परिसरात पोहोचला. खटावच्या बाहेर छावणी देऊन त्याने खटावची ठाणेदारी मोगली लष्करातील नागो रागो या शूर मराठ्यास सांगितली. तसेच खानाने परिसरातील लोकांना बोलावून त्यांना मोगलांकडून संरक्षणाची हमी दिली. लोकांनी परागंदा न होता आपापल्या ठिकाणी वस्ती करून राहावे असे त्याने सांगितले. पण याचा फारसा परिणाम झाला नाही. मोगली अंमलाखाली संरक्षणाची हमी देणारा खान स्वतःच मराठ्यांच्या कचाट्यात सापडला आणि आपले व आपल्या लष्कराचेच संरक्षण करता करता त्याची त्रिधा उडाली. ते दिवस पावसाळ्याचे होते. पाऊस असा पडत होता की मोगली छावणीभोवती तटबंदी उभारण्यास अगर खंदक खणण्यासही संधी नव्हती. शत्रूच्या म्हणजे संताजी धनाजीच्या फौजा आसपासच वावरत होत्या. साताऱ्याच्या पायथ्याशी संताजीची छावणी करून होता. त्याने खानाच्या छावणीवर तो आलेल्या रात्रीच छापा टाकण्याची योजना आखली होती. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यासह खानाच्या छावणीवर चालून आला. रात्रीचा 3रा प्रहर असल्याने सर्व मोगल सैनिक झोपेत गर्क होते. छाप्याच्या आरडाओरड्याने ते अचानक जागे होऊन कसेबसे लढण्यास तयार झाले. एक प्रहर मराठ्यांनी मोगली छावणीत धुमाकूळ घातला आणि अनेकांना ठार केले. शेवटी माघार घेऊन ते वर्धनगडाच्या आश्रयास निघून गेले. या लढाईचे उभेऊब वर्णन स्वतः लुत्फुल्ला खान याने बादशहास लिहिलेल्या पत्रात केले. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. शत्रूचा मोड करून ठाणी कायम करण्याची आपण आज्ञा केली होती. आपला निरोप घेऊन मी निघालो. 15 मजल प्रवास करून शव्वाला महिन्याच्या 9 तारखेस मी खटाव गावात मुक्काम केला. आमच्या जासुदांनी बातमी आणली की संताजी हा 10-12 हजार स्वार आणि अगणित पायदळ अशा सैन्यासहित साताऱ्याच्या पायथ्याशी आहे. पाऊस सारखा पडत होता. आमच्या फौजेला तळ देऊन मोर्चे कायम करण्यास वेळ मिळाला नाही.
संताजीने ही संधी साधली. रात्रीच्या शेवट प्रहरी आमचे सैन्य गाफील असताना त्याने आमच्यावर हल्ला केला. शत्रू सैन्याच्या आरडाओरड्यामुळे आमचे सैन्य खडबडून जागे झाले. पण जागे होऊन तयार होण्यास नाहीतरी वेळ लागणारच. अशी ही परिस्थितीत आमचे सैनिक घाबरले नाहीत. त्यांनी घोड्यांवर खोगरी चढविल्या आणि शस्त्रे धारण करून ते तयार झाले.